नमस्कार, मी सुचिता आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हळदी लेपन। बऱ्याच ताईंचे मला प्रश्न आलेले आहेत की ताई, पाणी कोणत्या साईडला ठेवायचं, दिवा कोणत्या साईडला लावायचा आणि हळदीमध्ये तुम्ही काय काय मिक्स करता। चला तर मग पाहूया। हळदीमध्ये मी गोमूत्र आणि गंगाजल टाकलेलं आहे। त्यानंतर छान पेस्ट बनवून घेतलेली आहे हळदीची आणि नंतर मग त्याचं लेपन केलेलं आहे। त्याच्यासाठी हळदीची जी पावडर आहे ते एकदम बारीक असायला पाहिजे, त्याच्याने मग त्याचा लेप छान बसतो। बरेच जण मला विचारतात की आमची हळद जी आहे ती एवढी छान बसत नाही, तर त्याचं कारण हेच आहे की जर समजा हळदीचं पावडर जर जाड असेल तर मग ते छान नाही बसणार। ही पूजा तुम्ही रोज करता का? तर नाही, ही पूजा मी विशेष अशा कोणत्या स्थितीलाच करते, जसं पौर्णिमा, अमावस्या, दुर्गाष्टमी आणि गुरुवारी करते। आणि जी नित्यपूजा आहे ती साधी असते की दरवाजावरती थोडंसं पाणी शिंपडून दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा चौखट आणि छोटीशी रांगोळी काढायची। ही जी आहे ती नित्यपूजा आहे। बाकी हळदी लेपन जे आहे ते मी असं विशेष काही तिथे असेल त्यावेळेसच करते। बरेच ताईंचे मला प्रश्न येतात की ही पूजा का करायची असते। या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण सांगते की ही जी पूजा आहे ती लक्ष्मी प्राप्तीसाठी करतात। तसेच घरातील जी आपल्या नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर पडते, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, माता कुलदेवी प्रसन्न राहते। त्यासाठी गुरुमाऊली नेहमी सांगतात की ही पूजा जी आहे आपण ती पौर्णिमा आणि अमावस्येला तर करायलाच पाहिजे। या रांगोळीच्या स्टेन्सिलसाठी पण मला खूप मेसेज येतात की ताई आम्हाला लिंक पाठवा, पण ताई याची लिंक वगैरे माझ्याकडे काही नाही आहे। मी अगदी 4 वर्षापूर्वी हा घेतलेला आहे, खूप जुना स्टेन्सिल आहे, पण आता खूप ठिकाणी हा उपलब्ध आहे। तुम्ही ॲमेझॉनवरती पण चेक करू शकता किंवा तुम्ही पुण्याला राहत असेल तर पुण्यामध्ये तुळशीबागेमध्ये पहा, तिथे तुम्हाला मिळून जाईल। आता पूजा झाल्यानंतर आपण दिवा लावणार आहोत। दिवा जो आहे तो दरवाजाच्या डाव्या साईडला ठेवायचा आहे आणि पाणी जे आहे ते दरवाजाच्या उजव्या साईडला ठेवायचं आहे। नंतर पंचोपचार पूजा करून आपल्याला घंटानाद करून घ्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी तांब्यातील पाणी आपल्याला दारातील कुंडीला टाकायचं आहे, तुळशीला टाकायचं नाही आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। श्री स्वामी समर्थ।